ते काय केलं मला माहीत नाही, एक लक्षात घ्या. त्यामुळे ज्यांनी काय वक्तव्य केलं ते त्यांना विचारा, कळालं का? ह्याच्यात राजकारण आणू नका. आणि मी मागंसुद्धा सांगितलं, यावेळेस कायदा झाला पाहिजे की जेवढे कुठल्याही जाती धर्मातले देव असतील किंवा महापुरुष असतील, या सगळ्यांच्या विरोधात कडक कायदा केला पाहिजे, ज्याच्यामुळं कारण असताना जे मतभेद निर्माण केले जातात, जे जातीजातींमध्ये स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी असतील किंवा जे काय त्यांच्या मनात जे कल्पना असतील किंवा ज्या त्यांचे कोणाची जर विकृती असेल, कोणाची पण असेल, त्यात सगळेच मोडतात. ही एक प्रकारची विकृती. त्यामुळे ह्या लोकांना ती कडक कारवाई केली पाहिजे. हे मी मागं कित्येक वेळा बोललो आहे. महाराष्ट्र पण 22 तारखेला एवढा सोहळा देशभर होतोय, तर त्याला कुठेतरी असं वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न हे सुरू आहे असं नाही वाटतंय. नाही हे कसं जे एक काही मांसाहारी आहेत, शाकाहारी आहेत, असं हे जे युगपुरुषांबद्दल असं बोलणं हे कितपत योग्य वाटतं? एक लक्षात घ्या, जेव्हा आपण एखादा कुठलाही धर्मगुरू असेल किंवा कुठलाही युगपुरुष असेल किंवा जे काय असतील, ज्याला आपण संत म्हणतो, हे कधी मांसाहारी होते का? ते सगळ्याचा त्यांनी त्याग केलेला असतो. हे समजून घेतलं पाहिजे. कुठल्याही धर्मातले जरी असले, आणि श्रीराम जर कोण म्हणत असेल ना, म्हणजे ह्याच्या एवढी मोठी शोकांतिका असू शकत नाही. आणि त्यावरती मला जास्त काय वाच्य करायचं नाही, कारण की इट इज ॲब्सोल्युट टोटल रबिश. मला एक राजकीय प्रश्न आहे. राजकीय विचारू नका ना. नाही, तुमच्याच महायुतीतले एक रसिकेचे आता लोकसभेच्या नाही, ते मला माहित नाही. पण तुम्ही इच्छुक आहात का? एवढंच हां, इच्छुक आहात का कशाला? लोकसभेसाठी? सातारा लोकसभा. हे बघा, एक लक्षात घ्या, आहे का नाही, आजचा विषय काय, त्याला उगीच हे न करू ना. आजचा विषय असेल त्यावेळेस बघू. महाराज साहेब